आत्ता खरं तर युद्धाची स्थिती चालू आहे आणि मला कोणत्या देशाची बाजू नाही घ्यायची, पण मला इराणचं फार कौतुक करावं असं वाटतंय. म्हणजे अमेरिका आणि इस्रायलसारख्या एवढ्या मोठ्या देशांसमोर इराण अजूनही तंबू ठोकून उभा आहे. म्हणजे आता तुम्हाला मी काही आकडे सांगतो, त्याच्यावरून कळेल की अमेरिका केवढा बलाढ्य देश आहे. त्यांचं डिफेन्सचं बजेट किती आहे माहिती आहे का? $900 बिलियन. आता भारतासारख्या मोठ्या देशासोबत जर ते कम्पेअर करायला गेलं तर इंडियाचं डिफेन्स बजेट आहे $80 बिलियन. तुम्ही इराणचं डिफेन्स बजेट ऐकून हैराण व्हाल. इराणचं डिफेन्स बजेट आहे फक्त $16 बिलियन. आणि ह्या डिफेन्स बजेटवरती इराण एवढं फाईट देते त्यांना. त्यांचा सर्वोच्च नेता गमावल्यानंतर सुद्धा त्यांनी हार नाही मानली. म्हणजे 20-20 लाखाचे ड्रोन पाठवून इराण 100-100, 200-200 कोटीच्या मिसाईलसोबत फाईट करते यार अमेरिकेच्या. म्हणजे त्यांनी दाखवून दिलं आहे सध्या की तुम्ही कितीही मोठे देश असाल आत्ताच्या घडीला, पण तुम्ही कोणत्याही छोट्या देशाला मॉडर्न वॉरफेअरमध्ये कमी समजू शकत नाही.